मंडळी नमस्कार. मला जेव्हापासून कारगिलची लढाई झाली त्या दिवशीपासून मला कारगिल, द्रास या भागाचं विलक्षण आकर्षण निर्माण झालं होतं आणि ठरवलं की केव्हा तरी आपण कारगिलला जायचं, द्रासला जायचं. आणि आज तो योग आलेला आहे. दिवस उन्हाळ्याचे असले तरी कारगिल आणि द्रास हा भाग अतिशय थंड आहे. द्रास तर जगातल्या अत्यंत थंड असणाऱ्या भागापैकी एक आहे. सध्या मी चाललेलो आहे कारगिलच्या त्या भागाकडे ज्या भागातनं भारत आणि पाकिस्तान याची बाँड्री स्पष्टपणे दिसते. कारगिलनी माझ्या मनामध्ये अगदी लढाईपासून माझ्या मनामध्ये घर करून बसलं होतं कारगिल. त्याचं कारण म्हणजे कारगिल हा जो भाग आहे हा अत्यंत वेगळा भाग आहे. म्हणजे जम्मू आणि काश्मीर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण जम्मू आणि काश्मीर या राज्याचे खरं म्हणजे 3 महत्त्वाचे भाग पडतात. त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर तर आहे, पण याशिवाय कारगिल आहे, द्रास आहे आणि लेह आणि लद्दाख आहे. लेह लद्दाखसुद्धा अप्रतिम पाहण्यासारखं आहे आणि कारगिल आणि द्रास तर विचारायलाच नको. मी सध्या चाललेलो आहे भारत पाकिस्तानच्या बाँड्रीकडे, पण हा जो रस्ता आहे हा विलक्षण जीवघेणा रस्ता आहे. एका क्षणाला असं वाटतं की आपण कुठून हा चूक केली या रस्त्याने यायचं, कारण अत्यंत छोटा असा रस्ता आणि विलक्षण जशा दऱ्या, नागमोडी रस्ता आपण पाहू शकता. म्हणजे कारगिलचा हा जो भाग आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तर त्या डोंगरांची जी विविधता आहे आणि त्यांचे जे उंच सोळे आहेत, खरोखरच हे सगळं दृश्य बघितलं म्हणजे मला भारतीय सैन्य जे आहे, जे बाँड्री सिक्युरिटी फोर्स ज्याला आपण BSF म्हणतो, सीमा सुरक्षा दल, या जवानांना, भारतीय सैन्याला अंतःकरणापासून मला नतमस्तक व्हावं असं वाटतं. कारण या ठिकाणी ते अहोरात्र उभं राहून देशाच्या सीमेचं रक्षण करत असतात. आणि कारगिलची लढाई झाली त्याचं कारण असंच होतं की मेंढपाळांनी सांगितलेलं होतं, मेंढपाळ या भागामध्ये मेंढपाळ अतिशय महत्त्वाचे आहेत. जिथे कोणीही जाऊ शकत नाही तिथं मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन जातात आणि त्यांची नजर या सगळ्या भागामध्ये असते. कारगिलमध्ये जेव्हा पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केली त्याची पहिली सूचना ही मेंढपाळांनी भारतीय सैन्यांना दिली होती. म्हणजे पहा, ह्या ज्या आपण पाहतोय, जे डोंगर रांगा आपण पाहतोय आणि हा जो जीवघेणा रस्ता पाहतोय आणि याच्यामध्ये राहणारे हे मेंढपाळ, यांचं जीवन कसं असेल. इथे काही सुविधा नाही, प्यायच्या पाण्याची सुविधा नाही आहे, इथे लाईट नाही आहे, काही नाही, TV नाही, तरीही लोक या ठिकाणी जगतात. हा पण एक खरं आहे की माझ्या गाईडनं मला सांगितलं आहे की इथले अनेक गावं वाचून राहतात आणि त्यामुळे त्यांना आपली गावं सोडून जावं लागलं. त्यामुळे मला रस्त्यामध्ये काही अशी गावं सापडली. आता आम्ही चाललेलो आहे ते भारत आणि पाकिस्तानची जी सीमा ज्या ठिकाणांना दिसते त्या ठिकाणी. हे सध्या मी आणि आम्ही दोघे बरोबरच आहोत आणि एक पॉईंट केलेला आहे भारतीय सैन्याने. त्या पॉईंटवर आम्ही उभा आहोत आणि समोर आपण एक नदी पाहत आहे आणि त्या नदीच्या इकडे हा जो डोंगर आपण बघतो आहे तो आहे भारताच्या हद्दीतला डोंगर आहे. भारतातल्या हद्दीतले हे डोंगर रांग आहे आणि खाली आपण पाहता एक नदी आहे. हा भारतीय डोंगर आणि हा पलीकडे पाहता पाकिस्तानचा डोंगर, ही पाकिस्तानची सीमारेषा आणि हा भारतीय सैन्यानं उभा केलेला हा एक व्ह्यू पॉईंट आहे. इथून आपण ही भारत आणि पाकिस्तानची सीमा पाहू शकतो. अतिशय नयनरम्य असं हे दृश्य आहे. हे पाहून खरोखरच भारतीय सैन्याविषयी आपल्या मनामध्ये एक प्रकारची अभिमानाची भावनाच निर्माण होते. हा पहा, समोर पाकिस्तानचा डोंगर तुम्हाला दिसतोय, ती सीमारेषा आहे, भारत पाकिस्तानची ही सीमारेषा. अप्रतिम असं हे दृश्य. मंडळी, पर्यटनाच्या छंदापायी मी भारताच्या विविध राज्यांमध्ये जातो, विदेशांमध्येही जातो, पण भारताचं सौंदर्य हे खरोखरच अत्यंत वेगळं आहे. या निमित्ताने मी कारगिलचा हा व्हिडिओ तयार केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. नमस्कार, मी सतीश साळुंके. भेटूया पुन्हा अशाच एका वेगळ्या व्हिडिओबरोबर.